ओम गणेशाय नमः. हनुमान चालीसा रोज म्हणण्याचे फायदे. हिंदू आणि धर्म आणि अध्यात्मात हनुमान चालीसा पठणाला अत्यंत शक्तिशाली आणि चमत्कारी मानले गेले आहे. महाकवी गोस्वामी तुलसीदास यांनी रचलेल्या या चालीसाच्या प्रत्येक ओळीत एक अद्भुत ऊर्जा दडलेली आहे. जेव्हा आपण संकटात असतो, भीती वाटते किंवा मन अस्वस्थ असते, अशा वेळी हनुमान चालीसाचे पठण मनाला एक क्षणात शांतता आणि अफाट बळ देते. बजरंगबली हे कलियुगातील जागृत दैवत मानले जातात. त्यांच्या चालीसाचे पठण केवळ आध्यात्मिक प्रगतीच करत नाही, तर आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणते. भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे, या ओळीनुसार हनुमान चालीसाचे वाचन केल्याने मनातील सर्व प्रकारची भीती, अंधाराची भीती किंवा अज्ञात चिंता नष्ट होते. यामुळे व्यक्तीमध्ये अफाट आत्मविश्वास निर्माण होतो. सध्याच्या धावपळीच्या आणि व्यस्त जीवनशैलीत मानसिक तणाव वाढणे अत्यंत सामान्य झाले आहे. हनुमान चालीसाचे शांत चित्ताने पठण केल्याने मेंदूतील सकारात्मक लहरी सक्रिय होतात. त्यामुळे चिडचिड कमी होते आणि मनाला गाढ शांतता झोप लागते. नासै रोग हरै सब पीरा, जपत निरंतर हनुमांत वीरा. चालीसातील हा भाग स्पष्ट करतो की जे लोक सतत आजारी असतात किंवा ज्यांना शारीरिक त्रासाचा सामना करावा लागतो, त्यांनी नियमित पठण केल्यास त्यांचे आरोग्य सुधारते आणि तीव्र वेदना कमी होतात. पौराणिक कथेनुसार हनुमानजींना भक्तांना शनिदेव कधीही त्रास देत नाहीत. त्यामुळे ज्यांच्या कुंडलीत शनीची साडेसाती, ढय्या किंवा राहू केतूचे अशुभ दोष चालू आहेत, त्यांच्यासाठी हनुमान चालीसाचे पठण हे रामबाण उपाय मानले जाते. जर तुम्हाला घरात किंवा स्वतःभोवती नकारात्मक ऊर्जा जाणवत असेल, तर रोज सकाळी किंवा संध्याकाळी हनुमान चालीसा वाचावी. याच्या ध्वनिलहरीमुळे घरातील वास्तुदोष दूर होतात आणि सकारात्मकतेचा प्रभाव वाढतो. बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरो पवन कुमार, बल बुद्धी विद्या देऊ मोही, हरहू कलेस बिकार. लक्ष न लागणाऱ्या मुलांसाठी किंवा निर्णय क्षमता कमी असलेल्या लोकांसाठी हे व्रत उत्तम आहे. हे पठण बुद्धी आणि स्मरणशक्ती तीव्र करते. जर तुम्हाला एखादी वाईट सवय किंवा व्यसन सोडायचे असेल, तर मनावर ताबा राहत नसेल, तर हनुमान चालीसा तुम्हाला आत्मबळ देते. याच्या प्रभावाने मनातील तामसी विचार दूर होऊन सात्विक विचाराची निर्मिती होते. बाहेर पडताना किंवा प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी हनुमान चालीसाचे पठण केल्यास प्रवास सुखाचा आणि सुरक्षित होतो. बजरंगबली आपल्या भक्ताच्या वाटेत येणाऱ्या अडीअडचणी आणि अपघातापासून रक्षण करतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. अष्टसिद्धी नवनिधी के दाता, असबीर दिन जानकी माता. माता सीतेने हनुमानजींना अष्टसिद्धी आणि नवनिधी देण्याचे वरदान दिले आहे. त्यामुळे त्यांची उपासना करणाऱ्या भक्ताला जीवनात कधीही पैशाची किंवा अन्नाची कमतरता भासत नाही. जाणून बुजून किंवा नकळत झालेल्या चुकामुळे मनाला टोचणी लागत असेल, तर हनुमान चालीसाचे पठण प्रायश्चित्त ठरते. हे तुमच्या देहाची आणि मनाची अंतर्बाह्य शुद्धी करून तुम्हाला आध्यात्मिक प्रगतीकडे घेऊन जाते.